नटून आली शृंगारल्याली, अरे लाजत आली मुरडात आली साऱ्यात आली. जयंती लाजत नाही तर कशी येते बाई? माझत येते. हा ये बात, क्या बात. बंधूंनो, कवीची कल्पना असते. कवी त्याच्या अनुषंगाने ते गाणं लिहित असत आणि या गाण्याचा अर्थ असा आहे की बुवा पब्लिक जे आहे त्या पब्लिकला बी मजा आली पाहिजे. आणि म्हणून अरे अति आनंदात आणि लय हर्षात सोहळा चालला आज लय कौतुकात. या ठिकाणी आयुष्यमान दीपक कासारे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. शिर्के साहेब, माझं भाग्य आहे की ज्यावेळेस मी गावामध्ये आलो त्यावेळेस तुमच्या गावाची मिरवणूक चालली होती. मला वाटतं मॅडमनी तो नजारा बघितला नाही. सगळ्या माय मावल्या जेवढ्या त्यांचा ड्रेस कोड पाहायला पाहिजे होता. अशाची तू आली असती तर आपल्या दोघाला बी नाचवणार होते महेंद्र शिर्के साहेब. विचार, आईच्या रक्त शपथ. इथं आनंद शिंदे बी नाचून गेलाय. बोलले का नाही साहेब तुम्ही मला? पण तू लेटच आली नाही यार. मी म्हणलं आता येईल मग येईल. किती फोन केले तुम्हाला मॅडम, तुम्ही फोन बी उचलायला तयार नाही. मीच म्हणलं आता जाऊ द्या मरू द्या. मग मी इकडं बस तिकडं बस तिकडं बस करत करत गाणाऱ्यापेक्षा ऐकणारे चतुर असतात. आणि गाण्याची गोडी लागली तर बसतात, नाही तर मग निघत्यात कणकणनी घरी. गाणं आपण ऐकलं अति आनंदात आणि लय हर्षात सोहळा चालला आज लय कौतुकात. आजूबाजूला सारे म्हणती, आजूबाजूला सारे म्हणती भारी उस गावाची जयंती. आजूबाजूला म्हणजे कुठं? हो मॅडम, मला जरा सांगा, मी लहान आहे. आपल्याला अजून काय चळवळीतलं एवढं माहिती नाही बाई. आजूबाजूला म्हणजे कुठं? त्या बाजूला का ह्या बाजूला, ह्या बाजूला का त्या बाजूला? एक तुम्हाला मजा यावी म्हणून मुखडा ऐकवतो. मुखडा मजा यावी म्हणून. एक मजा यावी म्हणून बायला तुला उचकवायसाठी नाही बुवा, कारण तू त्या माझ्या ह्याच्यात बसतच नाही. कशात? इसलिए कहना है के ज्ञानी अपने लबना हिलाए. ज्या वेळेस एक बोट दुसऱ्याकडे असतं साहेब, त्यावेळेस आपल्याकडे 4 बोट असतात. किती बोट असतात? अरे ज्ञानी अपने लबना हिलाए, और ये अनपढ़ अपनी कथा सुनाए. आंखों वाला ठोकर खाए और ये अंधी सबको राह बताए. और ये अंधी सबको राह दिखाए. तुम्हाला मजा यावी म्हणून मुकडा ऐकवता माय मागल्यांनो. मगाशी लिजिमला कोण कोण होतं? हात वर करा जरा. एवढ्याच बाया होत्या, लय होत्याला जीवन झोपल्या काय घरी. यासाठीच मटण बनवायचं नव्हतं.
कोण कोण होते हात वर करा सगळ्या इमानदारीत. ये बात. अयो. आणि म्हणून हो शिर्के साहेब जरा एवढा मुकडा ऐका ना, तुम्हाला बी बरं वाटेल. मॅडमने सांगितलं डा 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 कुशी गावाची जयंती. प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी होते. मला अभिमान आहे. आणि कोकणसाठी मी यासाठी खुश असतो बंधूंनो. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर खऱ्या अर्थाने कुठं आहे तर या कोकणामध्ये आहे. नाहीतर दुसरीकडे ऑर्केस्ट्रा आणि बाबासाहेबांची जयंती आमच्या शहरामध्ये मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी नामशेष होत चालली. जयंती कमी आणि बाबासाहेबांच्या नावाने इव्हेंट सुरू झाला. इव्हेंट आणि इव्हेंट मध्ये मग कोण हाय का गौतमी पाटील खाली, अशी परिस्थिती. आणि म्हणून कोकणवासियांना यासाठी धन्यवाद द्यायचा की बुवा प्रबोधनाच्या कार्यक्रमातून समाज परिवर्तनाचं काम खऱ्या अर्थाने कोण करतं तर हे कोकणवासीय करतात, दीपक सर. आणि म्हणून म्हणायचं आहे माय मावल्यांनो पटलं तर टाळ्या वाजवा, नाही तर आपलं आहे तसंच बसा गपगार. आता तुम्ही मॅडम कडे पहा. क्या बात है. अरे क्या खूब लगती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर. म्हणून अरे ही मॅचिंग वाली, अरे ही मॅचिंग वाली कुस गावात लाई. हो दादा ऐका. अरे ही मॅचिंग, शिर्के साहेब लक्ष द्या हो. अरे ही मॅचिंग वाली कुस गावात, तुम्ही पण. अरे ही मॅचिंग वाली कुस गावात, अरे ओठाला लाली पावडर हिन पांढरी सोडी, हिन पांढरी साडी सोडी नाही. आज पाहिजे होती पांढरी साडी, लोकाला शिकवे ब्रह्मज्ञान. अरे हिन पांढरी साडी सोडी नाही घातली का बघा. माय मावल्यांना घातली का. लेजी मला प्रत्येक माय मावलीची अंगा होती का नाही, होती का नव्हती. म्हणून तू ते बघायला पाहिजे होतं. हो आशाजी. अरे ही मॅचिंग वाली कुस गावात,
हिनं पांढरी साडी चोळली नाही घातली, अरे हिला जयंतीची लाज कशी वाटली. चिंगवाली पुसगावात अरे ओठाला लाली पावडर हिनं पांढरी साडी चोळली नाही घातली. मॅडम खरं आहे का नाही अशाची मी जाग्यावर बोट धरत असतो बाई. अरे हिनं पांढरी साडी चोळली नाही घातली, बरोबर आहे का सुब्रत भाऊ? हिनं पांढरी साडी चोळली नाही घातली, हिला जयंतीची लाज कशी वाटली.